आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे या प्रोटीन पावडरची रेसिपी, जे की मी अनायाच्या भरपूर रेसिपीजमध्ये यूज करते. पण त्याआधी सकाळी-सकाळी नाश्ता करण्यासाठी आम्ही बाहेर गेलो होतो. ॲक्चुअली इथे पुण्यात ना आम्हाला चांगले पोहे कुठेच मिळत नाही. मग रोशन म्हटलं, की "तुला एक ठिकाण दाखवतो, तिथे खूप छान पोहे मिळतात." मग आम्ही पोहे खायला गेलो, तिथनं घरी आलो. त्यानंतर म्हटलं, "चला अनायासाठी हे प्रोटीन पावडर बनवू." त्यासाठी सगळ्यात आधी मखाना घेतला, तो छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतला. त्यामध्ये भरपूर सारे सगळे ड्रायफ्रुट्स मी टाकलेले आहे. ड्रायफ्रुट्स कमी जास्ती तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर इथे मी घेतलेले आहे वॉटरमेलन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, फ्लेक्स सीड्स आणि तीळ. ह्या सगळ्या गोष्टी पण छान अशा भाजून घेतल्या. भाजून झाल्यानंतर सगळ्या गोष्टी एकत्र करून घेतल्या. थोडंसं स्वीटनेससाठी मी इथे खारीक ॲड केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या. हे पावडर रेडी झालं, हे छान गाळून घेतलं आणि एका पॅक्ड बंद डब्यामध्ये म्हणजे एअरटाईट कंटेनरमध्ये हे भरून ठेवलं. 1 ते 2 महिने याला काहीच होत नाही. हे पावडर मी अनायाला दुधातून देते. त्याचबरोबर शिऱ्यातून किंवा कुठली खीर बनवली ना, त्यामध्ये सुद्धा हे पावडर मी टाकत असते. खूप हेल्दी आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या बाळासाठी नक्की बनवून बघा. त्यानंतर आम्ही गेलो होतो एका बर्थडेला. तिथे बर्थडे वगैरे सेलिब्रेट करून घरी आलो आणि अनायाला संध्याकाळी मस्त असं दूध बनवून दिलं. त्याच्यामध्ये हे पावडर टाकलं आणि असा संपवला आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.